पंतप्रधानांचा उद्या गुजरात दौरा, 34,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचंही करणार उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्रीसच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवर चर्चा, भारत युरोपीय महासंघादरम्यानच्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींना वेग द्यायला सहकार्य करण्याचं ग्रीस पंतप्रधानांचं आश्वासन. पाकिस्तान सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांमधले संबंध वारंवार उघड होत असताना जगानं हे सत्य बघून त्याविरोधात कृती करण्याची गरज परराष्ट्र मंत्रालयानं व्यक्त केली अपेक्षा. निवडणूकविषयक निकष पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या 474 राजकीय पक्षांची मान्यता आयोगानं केली रद्द, 2 महिन्यात 808 पक्षांविरोधात कारवाई. राजुरा विधानसभा मतदारसंघात 6,861 बनावट मतदार नोंदणीचे प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं स्पष्ट. महाराष्ट्राला येत्या 8 वर्षात स्टील उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आणणार, स्टील महाकुंभात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास, 80,000 कोटींच्या 9 करारांवरही स्वाक्षऱ्या. हरित स्टील उत्पादनासाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. 2030पर्यंत देशात 300 अब्ज पोलाद उत्पादनाचं ठेवलं उद्दिष्ट. सत्ता किंवा पदासाठी नव्हे तर राज्यात स्थैर्य, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज ओळखून युतीत सहभागी झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात प्रतिपादन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत ओमान विरोधात प्रथम फलंदाजी करताना भारताची अडखळत सुरुवात.